तो म्हणजे घारिवली संघ, कारण की प्रसाद परेशने अप्रतिम फलंदाजी केली. मी म्हणेन संघ अडचणीत होता, त्याच्या बॅटमधून आपण बरेचसे षटकार बघितले. तर आपण दुसरा सामना आपण बघतोय आजच्या दिवसातील जय हनुमान निजे वर्सेस जितू 11 नांदिवली संघ. दोन्ही खूप चांगले संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला आताच स्पर्धा आपण मिळली महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषक. ती स्पर्धा जिंकली जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघाने आणि पूर्णपणे जल्लोष केला होता. निलजे गावामध्ये मिरवणूक निघाली होती या संघाची. पहिले षटक होते गोलंदाज नितेश पाटील. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, सन्मान दिला मी म्हणेन चेंडूला. एका धावेने आपलं खातं उघडलं महेंद्र म्हात्रेने. स्ट्रायकेटला फलंदाजी देतोय प्रशांत म्हात्रे. खूप चांगलं आयोजन आपल्या बघायला मिळतोय. गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ सलग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एमपी चषक सन 2017 ही स्पर्धा. या स्पर्धेचा आज पहिला दिवस. या स्पर्धेचा कालावधी 6 दिवस चालणारी ही स्पर्धा. 48 ग्रामीण संघ नितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी माझा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हलतोय. क्षेत्ररक्षक योगेश पाटील चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. दुसरी धाव घातक ठरवू शकली असती, मात्र 2 धाव इथे पूर्ण करतोय प्रशांत म्हात्रे आणि महेंद्र म्हात्रे. प्रशांत आपलं 2 धावांनी खातं करतोय. संघाची धावसंख्या होती ती 3. निजे संघाने जर हॅट्रिक घेतली तर दत्ता पाटील यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक. तत्पूर्वी मी रमेश मारुती पाटील निजे यांना विनंती देतो की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. रमेश मारुती पाटील साहेब निजेगाव. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडानच्या डोक्यावर खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये आणि पहिला चौकार प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधनं. डीजे डीजे. विलास म्हात्रे साहेब देवीचा पाडा व्यासपीठावर स्थान बनवायचे. विलास म्हात्रे साहेब आलेले आहेत आमच्या व्यासपीठावरती. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विशाल झेल पर्यंत पोहोचतायत फलंदाज बाद प्रशांत म्हात्रे. बॅक टू पॅवेलियन. बिग विकेट. प्रशांत म्हात्रे बाद होते. पहिला गडी बाद होते. जितू 11 नांदिवली संघाचा 7 या धावसंख्येवरती. अप्रतिम गोलंदाजी आपल्या बघायला मिळतोय. कारण की नितेश पाटीलला कोण विसरेल. राहुल स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये 19 गडी बाद केले होत्या खेळाडूने आणि तब्बल 118 धावा कुठल्या होत्या फलंदानी आणि मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं होतं. 15 वर्ष वाट बघावी लागली होती जय हनुमान निजे संघाला आणि 16व्या वर्षी मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे अजय पाटील त्यांचे संघनायक. आज ते मात्र संघामध्ये नाहीयेत. यावेळी मात्र चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये कारण की पॉवर प्ले आपण बघतोय. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. 2 धाव इथे पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण होते का आणि 3 धावा पूर्ण होते. मी तर म्हणजे उशीर केलाय क्षेत्ररक्षकाने. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. अजूनही पॉवर प्ले मध्ये एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 10. सातत्याने आपण पहिले 15 वर्ष वाट बघावी लागली जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघाला आणि संघनायक अजय पटेलने मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांच्या सहकार्यांनी. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पंच दर्शन अडाकर आणि किरण शिंदे 25 मिनिटाचा अवधी असेल निजे संघ आणि आपल्या 5 षटकं टाकायचे आहेत. थोडासा सामन्याला उशीर झाला मी म्हणेन कारण की पहिला दिवस आणि उद्घाटन सुद्धा त्यामुळे थोडासा उशीर झाला. यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू खोंग करतोय. चेंडूला सन्मान दिला मी म्हणे. अजय चेंडू खाली येतोय. अप्रतिम कामगिरी करतोय अजय. षटक समाप्त होते. पहिल्या षटकात नितेशने तब्बल 11 धावा दिल्या. क्षेत्ररक्षक म्हणले होते अजय होते. अजयने तब्बल स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये 42 चेंडू मध्ये 108 धावा कुठल्या होत्या. तो क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आज मात्र आपण विचार केला तर विशाल पवार 42 चेंडू मध्ये 91 धावा.
तर 44 चेंडूमध्ये 118 धावा कुटणारा खेळाडू आपण बघतोय नितेश पाटील, ज्याला 4 व्हीलर बाईक मिळाली. जर विनोद आपण 2016 2017चा विचार केला तर बऱ्याचशा बाईक आपण बघितल्या स्पर्धेमध्ये. आपण एका बाजूला आपण बघतोय केतन म्हात्रे वाकलन संघाचा, ज्याला 2 बाईक मिळाल्या. जित भोईरला 2 बाईक मिळाल्या. वडोली संघाचा खेळाडू आपण बघतोय कमलेश पाटील 1 बाईक मिळाली. सिद्धू पाटील वाडेकर संघाचा, ज्याला 1 बाईक मिळाली. अमोल पाटील, ज्याला आपण खेळताना बघतोय जितू 11 नांदिवली संघामध्ये, ज्याला खोनी येथे स्पर्धा आली, बाईक मिळाली. त्यानंतर समीर पाटील आपण बघतोय उसाटणे संघाचा, ज्याला 2 बाईक मिळाल्या आहेत. त्यानंतर विशाल म्हात्रे खार्डी संघाचा, ज्याला स्वर्गीय रतनबुवा स्मृतीचषक 1 बाईक मिळाली. तर आपण एका बाजूला बघतोय सर्वात मोठं पारितोषिक निजेश संघाचा नितेश पाटील, ज्याला 4 व्हीलर मिळाली. असे बरेचसे खेळाडू आतापर्यंत आपण बघतोय 2016 2017 मध्ये 8 खेळाडूंना आतापर्यंत 7 खेळाडूंना आपण बघतोय बाईक मिळाली आहेत, तर एका खेळाडूला 4 व्हीलर. अप्रतिम. तर आपण या स्पर्धेत सुद्धा आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. नक्कीच आपल्याला समजणार आहे येत्या 6 फेब्रुवारीला की बाईक कोणता खेळाडू आपल्या घरी घेऊन जातोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज चेतन पाटील मोठागाव एंडकडनं. यावेळी माझा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून घेऊन करतोय. चेंडू ट्रबल होतोय लॉंग रिजन मध्ये. विशाल पवार चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय विशाल पवारचं. ऑन द स्टंप पैकी 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या. जितू 11 नांदिवली संघ अप्रतिम कामगिरी केली होती जितू 11 नांदिवली संघाने चंदू स्मृती चषक खोनीच्या मैदानामध्ये. आणि अमोल पाटीलला बाईक मिळाली होती जितू 11 नांदिवली संघाच्या. चेतन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केलं ते गोलंदाज आपण बघतोय. चेतन पाटीलने कोणती अपील केली नव्हती मी म्हणेन. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यष्टिरक्षक आपण बघतोय संतोष. फाईन लेग रिजन मध्ये आपण बघतोय प्रितेश पाटील. थर्ड मॅन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. अजय पाटील नाहीये मी म्हणेन संघामध्ये. एक चांगला संघनायक या संघाचा, जे सातत्याने चांगलं कार्य त्याच्या हातातून बघतोय. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फलंदाज बाद होतोय. अजय पाटील कोणती चूक करत नाही. दोन गडी बाद 12 अशी धावसंख्या. जितू 11 नांदिवली संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला मी म्हणेल जय हनुमान क्रिकेट संघ निजेश संघाने. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते जितू 11 नांदिवली संघाला. जितू नांदिवली संघ थोडासा मी म्हणेन अडचणी देतोय. महेंद्रच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. चेतन यावेळी माझा चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्राव्हल होतोय पॉइंट अँड कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 16. ही स्पर्धा आपण बघतोय MB चषक 2017. आयोजक आपण बघतोय गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ. सलग ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके, सर्वांच्या परिचयाचे आणि सर्वांवर प्रेम करणारे विनोददादा पाटील. त्याच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म आपण बघतोय आपल्या सर्व ग्रामीण खेळाडूंना. सातत्याने विनोददादा पाटील यांना आपण बघितलं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा सातत्याने 9 दिवस अप्रतिम स्पर्धा. आणि ती स्पर्धा जिंकली मी म्हणेल जय हनुमान क्रिकेट संघ निजे. त्यानंतर दुसरा क्रमांक गावदेव क्रिकेट क्लब खार्डी. त्यानंतर तिसरा क्रमांक जीजी स्पोर्ट वाकलन. चौथा क्रमांक राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा. यावेळी माझा लो फुलटा चेंडूदा. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षक होते नितेश पाटील. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 17. धावा आपण बघतोय धावपलकर. नक्कीच आपण विनोद मगाशी सांगितलं विनोद अप्रतिम कामगिरी केली जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघाने. भरपूर चर्चा झाली या संघाची. पण तुम्ही तर म्हणे आज अजय पाटील नाही आहेत. अजय पाटील आपण आला असाल तर व्यासपीठ येऊन स्थानपन्नचे अप्रतिम संघ नायक मी म्हणेन. ज्या भागात ते क्षेत्ररक्षण सजवतात मी म्हणेन अजय पाटील.
कारण की संघनायकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे अख्खा खेळाडूंमध्ये. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडूचा चेंडू खेळून करतोय, चेंडू ट्रॅव्हल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, नितेश पाडे चेंडू उचलतोय, फेकी करतोय, 2 धावा इथे मिळत आहेत. पिंट्याला षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 19 धावा धावपलकावरती. 5 षटकांचा सामना आपण दुसरा सामना बघतोय. जितू नांदिवली वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ निजे. ज्या प्रकारे या खेळाडूंचं कौतुक केलं होतं सर्व ग्रामस्थांनी, मिरवणूक भव्य मिरवणूक आपण बघितली होती. नक्कीच आमचे साथी समालोचक भाऊ पाटील सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी गेले होते जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघाला. नितेश पाटील व त्यांच्या सहकार्यांना अप्रतिम कामगिरी केली होती. जर आपण स्वर्गीय रतनबुवा स्फूर्ती चषकचा विचार केला तर 2च नावं आपल्याला पुढे वाटत होती, योगेश पाटील, जीत भोईर. परंतु ज्या प्रकारे शेवटचे 2 सामने नितेश पाटीलने फलंदाजी केली, 40 आणि 35. सेमीफायनलला 40 धावा, फायनलला 35 धावा आणि शेवटच्या 2 सामन्यात तब्बल 7 गडी बाद केले नितेश पाटीलने. अप्रतिम कामगिरी नेहमी सातत्याने या क्रिकेट. परंतु बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण मिळली स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाच्या आधी आपण जर विचार केला तर मी म्हणेल नितेश पाटील खूप घाई करत होते. परंतु ज्यानंतर त्यांनी स्वतःवरती निर्णय घेतला असेल की मी खूप घाई करतोय, चांगली कामगिरी केली. त्यानंतर कोणत्या प्रकारची विनोद घाई केली नाही नितेशने आणि चांगली कामगिरी केली गेली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्या स्पर्धेतील स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मधला 2017चा हा खेळाडू. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिंगून आहेत. जितू 11 नांदिवली संघ धावसंख्या ती 20. 10च्या सरासरी धावा कुठल्यात मी म्हणेल धावा आहेत त्या 20. आलेल्या सर्व मान्यवरांचं एमपी ट्रॉफी 2017 मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र योगेशने खेळून काढलेला चेंडू नितेश स्वतः जाऊन चेंडूला फील्ड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं मी म्हणेल नितेश पाटील. ओलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण अप्रतिम दाखवले या खेळाडूने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये. आणि 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 21. क्रिकेट मधला शुभाकडे 21. सुनील म्हात्रे साहेबांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन होते, तसेच देवेंद्र पाटील साहेब यांचंही आगमन होते. त्यांचंही सहर्ष स्वागत एमबी चषक 2017 मध्ये. ही स्पर्धा आपण बघतोय जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केली जाते, लाईव्ह टेलिकास्ट. घर बसल्या आपण आपल्या मोबाईलवर युट्यूबवर सुद्धा ही स्पर्धा बघू शकता. या स्पर्धेचा कालावधी आहे 6 दिवस. नितेश रॅडम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. पंच दर्शन आडाकर आम्हाला वाईट चिंगून होते. अवांतरिक धाव मिळते, धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या देती 22. स्क्वेअर लेगचे पंच आपण बघतोय किरण शिंदे. देख स्वतः खूप चांगले खेळाडू आहेत अंडरआर्म ओरमचे. आता एक स्पर्धा झाली डोंबिवलीकर चषक, त्या स्पर्धेत विक्ट्री स्पोर्ट्स संघ हा उपविजेता संघ ठरला अंडरआर्म क्रिकेटमध्ये. तर स्पार्टन संघ चॅम्पियन संघ ठरला होता. विनोद पाटील आणि मी ती स्पर्धा कव्हर केली होती, डे नाईट स्पर्धा. सुजय विचार यांच्या माध्यमातून ती स्पर्धा. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिली आहे, चेंडू सीमा पलीकडे. 6 धावांसाठी गुड शॉट. षटकाने समीकरण बदलते. जितू 11 नांदिवली संघ धावसंख्या देती 28. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा आमच्या लाडक्या सहर्ष स्वागत. एमबी चषक सन 2017 ही स्पर्धा. आयोजक आपण बघतोय गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ संघ क्रिकेट संघ, सलग ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. तिसरं षटक मार्गस्थ, धावसंख्या ती 28 धावा धावपलकावरती नितेश. यावेळेस मात्र पिंट्याने खेळून काढल्या चेंडू, चेंडू ट्रॅव्हलतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं. अजय चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय, 2 धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं अजयने, कारण की विनोद आपण अजयने सुद्धा तब्बल 108 धावा कुठल्या होत्या स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये. असं वाटत हा संघ कोळेगाव संघाविरुद्ध पराभूत होतोय, परंतु अजय आणि सचिन पाटील अप्रतिम फलंदाजी केली आणि संघाला विजय संपादन करून दिला होतं या निजी संघाला. नितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय, चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. आता मात्र कोणती चूक करत नाही, 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षक होते विकास पाटील. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 31. तसेच बाळाराम पाटील, सोमनाथ पाटील निजे आपण आला असेल तर यायचे व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा मकर संक्रांत चषक. तब्बल 48 वर्ष सातत्याने ती स्पर्धा आपण बघतोय आणि आम्हाला तिथे समालोचन करण्याची संधी दिली होती अजय पाटील, नितेश पाटील. खूप मोठं नाव आहे माझ्या समालोचन कीर्तीमध्ये त्या स्पर्धेत.
यावेळेस मात्र पुढून खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होते थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होते सचिन पाटील. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 32. षटक मार्ग से धावसंख्या ती 32. ज्या प्रकारे स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये सचिन पाटीलने झेल पकडला होता, अप्रतिम झेल मी म्हणेल त्या स्पर्धेतील. कारण सातत्याने ही स्पर्धा आम्ही बघत होतो, अप्रतिम स्पर्धा आपल्या महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, त्याच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी. गुड शॉट. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर काही आमचे मान्यवर आहेत. मी शालिक म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास यांचे सत्कार करायचे. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर आपण बघतोय आमच्या व्यासपीठावर आपण निजे गावचे रमेश मारुती पाटील यांचा इथे सत्कार होईल. नक्कीच रमेश मारुती पाटील साहेब यांचा सत्कार करते शाईक म्हात्रे साहेब. धावसंख्या ती 36. 12च्या सरासरी धावा कुठल्या आहेत मी म्हणेल जितू 11 नांदिवली संघाने. रमेश पाटील साहेब, रमेश मारुती पाटील निलजे यांचा सत्कार करते शाईक म्हात्रे साहेब. नक्कीच जर आपण विचार केला विनोद, रमेश मारुती पाटील म्हणजे आपण आपले या संघातील खेळाडू आपण अजय पाटील यांचे पिताश्री, त्यांचा सत्कार करते शाईक म्हात्रे. जर आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय, कारण की अजय पाटीलने अप्रतिम कामगिरी केली होती स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये. 3 षटकांचा खेळ संपतोय, धावका 36. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघताय दत्ता पाटील साहेब. हे नाव खूप मोठं आहे मी म्हणेन. निजे संघ जेव्हा जेव्हा खेळतो दत्ता पाटील त्यांच्या सोबत असतात आणि त्यांचं सहकार्य खूप असतं या संघाला. त्यांनी भरपूर पारितोषिक सुद्धा लावतात. शालिक म्हात्रे यांना विनंती होतो की आपण दत्ता पाटील निजे यांचा सत्कार करायचा आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय, धावपका धाव आहेत त्या 36. 34 षटक घेऊन येते गोलंदाज मंगेश पाटील. निलजे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज, कारण की अजय पाटील नाहीये मी मगाशी सांगितलं संघामध्ये. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण जुनी डोंबिवलीचे कृष्णा पाटील यांचाही सत्कार करतील शालिक म्हात्रे. यावेळी मात्र चेंडू घेऊन काढतोय, मी टायमिंग स्ट्रोक होता पण कोणतेच क्षेत्ररक्षक तिथे नाहीये विनोद. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव होते. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 38. आमच्या व्यासपीठावर आपण बघतोय कृष्णा पाटील जुनी डोंबिवली यांचा सत्कार करतायत शाईक म्हात्रे. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण होते मंगेश पाटील मोठागाव एंड कडनं. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती मध्ये देवीचा पाडाचे प्रकाश भोईर साहेब. प्रकाश भोईर साहेबांचा सुद्धा इथे सत्कार होईल शालिक म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते. मंगेश यावेळी मात्र योगेशने घेऊन काढल्या चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, प्रितेश जेल खाली येतोय. प्रितेश पाटील कोणती चूक करत नाहीये. अजून एक फलंदाज बाद होतोय जितू 11 नांदिवली संघाचा. त्याच्या मास्टर थांबायचं थोडं. प्रकाश भोईर साहेब देवीचा वाडा यांचा इथे सत्कार केला जातोय शालिक म्हात्रे साहेबांच्या शुभ असते. त्यानंतर राजेंद्र खेर साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे साहेब आमचे राजेंद्र खेर साहेब यांचाही सत्कार होईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती राजेंद्र खेर साहेब. नवीन फलंदाज आपण बघतोय अमोल पाटील येतोय. नवीन फलंदाज अमोल म्हात्रे येत आहेत, कारण का सत्कार सुद्धा, त्यामुळे नक्कीच अमोल म्हात्रे येत आहेत मैदानात. एक जबरदस्त खेळाडू मी म्हणेन जितू 11 नांदिवली संघ, कारण की जेव्हा जेव्हा हा संघ खेळतो मी म्हणेन जितू दादाच्या नावाने खेळतो, कारण की जबरदस्त व्यक्तिमत्व होते जितू दादा पाटील. एक चांगले खेळाडू आज आपल्यामध्ये नाहीये आणि त्यांच्या नावाने आज संघ खेळतो. त्यानंतर सुनील म्हात्रे यांना विनंती होती आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचे. शरद पांढरे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. यावेळी माझा चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी.
मास्टर थांबा थोडं. शरद पांढरे साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर रघुनाथ ठाकूर साहेब जुनी डोंबिवली. सुनील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय. त्यानंतर मंगेश यावेळेस मात्र रिवर्सचा वापर केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय. मी म्हणे धावा 2 झाल्या असत्या विनोद, पण तो कोणताही प्रयत्न नव्हता. 1 धावामध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 43 धावा धावपालकावरती. चौथं षटक मला त्यानंतर आमच्या व्यासपीठावर जी ओळख डोंबिवली कर अशी ओळखली जाते आपण होती. मनोज जोशी उर्फ पिंट्या जोशी, मॅन फ्रॉम नवापाडा, त्याचाही इथे सत्कार केला जाईल. देवेंद्र पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. पिंट्या जोशी, 2 मोरे आपल्या डोंबिवलीतील मी म्हणेल. पिंट्या जोशी, निलेश म्हात्रे, मोठा गाव, मंगेश. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन 3 मध्ये विशाल पवार चेंडू खाली, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 1 धाव मिळते मध्ये इथे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 44. चौथं षटक मार्गस्थ, धावसंख्या 44. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय विक्रांत म्हात्रे साहेब, कुंभारकणपाडा, यांचा इथे सत्कार होईल. विक्रांत म्हात्रे साहेब, कुंभारकणपाडा, यांचाही सत्कार होतोय इथे. देवेंद्र पाटील साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. मंगेश यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. राहिलेलं काम यष्टीरक्षक संतोष पाटील पूर्ण करतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. जितूला नांदिवली संघाची धावसंख्या आहे ती आपण पहिले धावपलकावरती 44. आज आपण होती निलेश म्हात्रे सुद्धा नाहीयेत जितूला नांदिवली संघामध्ये. निलेश म्हात्रे उर्फ बाळू, त्यानंतर प्रवीण म्हात्रे नाहीयेत. 2 खेळाडू नाहीये मी म्हणे संघामध्ये. तर एका बाजूला आपण होते जय हनुमान क्रिकेट संघ नाही, अजय पाटील नाहीये, विक्की पवार सुद्धा नाहीये. कारण विक्की पवारने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. 11च्या सरासरी धावा कुठल्यात मी म्हणे जितू 11 नांदिवली संघाने. शाखेला फलंदाज आपण बघतोय अमोल म्हात्रे. चंदूशेठ स्मृती चषक खोलीच्या मैदान स्पर्धा आली. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली. या खेळाडूची अप्रतिम गोलंदाजी केली होती अमोल म्हात्रेने आणि बाईक मिळाली या खेळाडूला. ओरम क्रिकेटमध्ये विनोद आपण बघतोय बाईक. आता मात्र अंडरम सर्कलला सुद्धा आपण बऱ्याच बाईक बघतोय. 2 बाईक आतापर्यंत बघितले. एक स्पर्धा आपण बघितली अंडरमची नामांकित स्पर्धा कैलासवासी नामदेव स्मृती चषक कोपरच्या मैदानात. मनोज म्हात्रे, रमेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा. प्रवीण म्हात्रे, विशाल म्हात्रे व गावदेव मित्रमंडळ. त्यांचा आता एक स्पर्धा होणार आहे दिवा येते अंडरमची. 3, 4, 5 BMW चषक. त्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सीरीजसाठी बाईक आहे आणि त्या स्पर्धेचा कालावधी आहे 3, 4, 5 फेब्रुवारी. डे नाईट स्पर्धा असेल ती. संकेत भगत त्या स्पर्धेचे आयोजक आपण बघतोय. टिनू व त्यांचे सहकारी. शेवटच्या षटक घेऊन गोलंदाज प्रितेश पाटील. डावखुऱ्याचा गोलंदाज प्रितेश पाटील कोपर एंड कडनं. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू सीमा पलीकडं. 6 धावांसाठी गुड शॉट. पन्नास धावा इथे पूर्ण होत आहेत जितूला नांदिवली संघाच्या. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर सामना येतो म्हणजे आपण बघतोय सागाव वर्सेस अडवली. दोन्ही संघाने यायचे नाणेफेकीसाठी. सागाव संघाचे संघनायक आणि अडवली संघाचे संघनायक. कारण की अडवली संघ आपण बघतोय जेव्हा जेव्हा खेळतो हरिचंद्र भाने बक्षिसांचा वर्षाव करतात या संघावरती. आजही आपल्याला बघायला मिळेल. प्रितेश यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. अजय पाटील चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. चुकीचा कॉल होता मी म्हणेन. 1च धाव मिळते कारण की अमोल सारख्या खेळाडूला खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं आहे. पिंट्याला खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं आहे कारण की अजूनही शेवटचे
4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 51. जर आपण पहिल्या सामन्याचा विचार केला तर घारिवली संघाने 71 धावा कुठल्या त्या 4 गडी बाद. आणि या स्पर्धेचा नियम आहे, सामना बरोबरी सुटल्यास सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट बरोबर असल्यास टॉसचा विचार केला जाईल. चला सागाव संघाचे संघनायक आणि आडवली संघाचे संघनायक उशीर करू नका, नाणेफेकीसाठी यायचे. आणि फलंदाज बाद पिंट्या बाद होते. अजून एक झटका आपण बघतोय, कारण की या स्पर्धेत विकेटला खूप महत्व आहे. मी म्हणेन टॉसला खूप महत्व आहे. अजय पाटील अडवली व्यासपीठ येऊन स्थानापन्न व्हायचे. अजय पाटील. चला सागाव संघाचे संघनायक राहुल यायचे. नक्कीच या निर्णयामुळे आपण सचिन म्हात्रे खूप खुश असतील, कारण की सचिन चेसिंग कंपल्सरी नाहीये. सामना बरोबरी सुटल्या सर्वप्रथम विकेट, कारण की जेव्हा ग्रामीण असोसिएशनची मीटिंग झाली होती सचिन म्हात्रेने हा प्रश्न उचलला होता. मी म्हणेन कारण की चेसिंग कंपल्सरीमध्ये सचिन म्हात्रेने सांगितलं बऱ्याचशा संघांचं नुकसान होतो, त्यामुळे विकेटला प्राधान्य द्या, टॉसला महत्त्व द्या. नक्कीच या स्पर्धेत MB चषक 2017 मध्ये आपण बघतोय गावदेवी देवीचा पाडा या संघाने प्राधान्य दिलं. मी म्हणेन विकेट आणि टॉसला. आणि फलंदाज अरविंद म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल म्हात्रे आणि गोलंदाज प्रितेश पाटील कोपर एंडकडनं. डावखुऱ्याचा फलंदाज मेन पंच आपण बघतोय दर्शन आडळकर आणि स्क्वेअर लेगचे पंच किरण शिंदे. यावेळेस मात्र स्लोअर वन चेंडू होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फॉलो थ्रू मध्ये प्रितेश झेल खाली येतो आणि झेल सुटतो इथे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. अमोल सारख्या खेळाडूला जीवदान मिळतोय, बघा त्याचा किती फायदा घेतोय. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या देते 53 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, धावसंख्या 53. जरी 60 धावा मी करतोय जिथे नांदिवली संघ, चांगली गोलंदाजी या संघाकडे. निखिल सारखा एक चांगला गोलंदाज या संघामध्ये. प्रितेश यावेळेस मात्र चेंडू क्षेत्ररक्षक बीट होतोय. फायनलिंगचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 3 धावा पूर्ण होतात इथे. फलंदाज बाद, 3 धावा पूर्ण होत आहेत. 4थी धाव घेण्याच्या नंतर फलंदाज बाद होतोय अरविंद म्हात्रे बाद होतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. आमचे मित्र सुजित पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. एक सूचना येते आयोजकांकडनं, खेळाडू कक्षामधनं कुणी आवाज देऊ नका. 3 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 56. अजूनही आपण विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे. 56 धावा केल्या जितू इलो नांदिवली संघाने. नवीन फलंदाज धीरज, नॉन स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल म्हात्रे. आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर मानेरा, विनोद पाटील भोपर आणि मी नितीन खान आजदेगाव. यावेळेस मात्र अमोलने घेऊन काढलेला चेंडू सीमा पलीकडे लॉंग ऑफच्या डोक्यावरना. 6 धावांसाठी ही ओळख आहे अमोल म्हात्रे. शिल्पकार विजय भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते अजय पाटील अडवली यांचा सत्कार करायचा आहे. विजय भोईर साहेब आमच्या या स्पर्धेचे मित्रमंडळी शिल्पकार आहेत. तसेच शालिक म्हात्रे, अनिल भोईर, खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला त्यांचं, कारण की जेव्हा आम्ही ड्रॉ उडवण्यासाठी गेलो होतो तेव्हा सातत्याने यांचं सहकार्य होतं. अजय पाटील साहेब, अजय पाटील नक्कीच एक चांगले खेळाडू आहेत. डावखुऱ्याचे 5 गडी बाद 62 धावा. आपण या स्पर्धेचा विचार केला MB चषक 2017. 2 स्टँड आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. एक स्टँड आपण बघतोय शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने, तर एक दुसरा स्टँड आपण बघतोय राकेश सुरेश म्हात्रे यांच्या नावाने. 2 स्टँड आपण इथे बघतोय. तसेच
नक्कीच सातत्याने राकेश मात्रे प्रतिष्ठानला कोण विसरेल. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा मोफत पाण्याची व्यवस्था केली होती. या स्पर्धेसाठी सुद्धा सराव करायचा नाहीये. खेळपट्टीवर धन्यवाद महेंद्र. काही सूचना येतात आपल्याकडनं. चेंडू कधी हरवला कधी फुटला चेंडू नवीन दिला जाईल. जरी 5व्या षटकात चेंडू हरवला नक्कीच चला यायचे सागाव संघाचे संघाने घ्यायचे आमच्या व्यासपीठावर. तसेच आडोली संघाचे संघाने आपण यायचे व्यासपीठावर. तसं आमचे आपण इथे राज पाटील काटेई यांना विनंती आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. राज पाटील काटेई यायचे आपण व्यासपीठावर. दोन्ही संघाचे संघाने किती आलेले आहेत सागाव आणि आडवली. आपण होती नाव पाडायचे एक जबरदस्त खेळाडू मनोज जोशी उर्फ पिंट्या यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. सामना 5 षटकांचा असेल. सामना बरोबर सुटल्यास वासू विकेटचा विचार केला जाईल. त्यानंतर टॉस चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल. यायचे राजपाटील आपले स्वागत आहे. एमबी चषक सन 2017 प्रथम फलंदाजी करत असताना जितू इलेव्हन नांदेड संघाने 62 धावा केल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष्य मी म्हणेल जय हनुमान क्रिकेट संघ निजेश संघासमोर. राज पाटील नितेश पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. नितेश पाटील आपण आला असेल तर यायचे व्यासपीठावर. नितेश पाटील निलजे 63 धावांचं लक्ष्य. सलमाची जोडी आपण बघतोय. आडवली संघ टॉस विन आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कारण की या स्पर्धेत विकेट आणि टॉसला खूप महत्व आहे. दोन्ही एंडने आपण बघतोय स्पर्धा एमबी ट्रॉफी सन 2017 63 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी समालोचक मानेरायचे राहुल भोईर यांना. ओव्हर टू राहुल भोईर. धन्यवाद धन्यवाद नितीन. एकूण विचार केला तर 62 धावा उभरला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. त्याच्या 63 धावेची गरज आहे. 12.7 ची सरासरी गाठायची प्रति षटका मागे. तर चला आपण जरा वेळ कमी कारण भरपूर वेळ जातो. दर्शन सर आमचे जरा सहकार्य करा. आपण लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा कारण का आजच्या दिवसातील पहिला दिवस पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतो मैदानावरती. एका बाजूला G2 11 नांदिवली संघ तर दुसऱ्या बाजूला मग जयमल क्रिकेट संघ निलजे. या संघाचा जर विचार केला संघाने मात्र या वर्ष सतत चांगला क्रिकेट दाखवलं आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील 20 सत्रामध्ये चॅम्पियनशिप पटकवली त्याने. नितेश पाटील जबरदस्त त्याने क्रिकेट दाखवलं होतं मात्र सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेटर आमचे राजपाटी काटायचे. शुभाग मध्ये जबरदस्त व्यक्तिमत्व शुभाग मध्ये स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सरचे आभार व्यक्त करतोय. हा चेंडू पहिला चेंडू पंच या दरम्यान लाईन चुकीची आहे. चेंडू 2 पंच या वेळेस एकत्र येत आहेत. डॉट बॉल. ओके थोडासा आपण आवाज समोरून कमी करा प्लीज. डॉट बॉल. तर पहिला चेंडू डॉट होतो यावेळेस गोलंदाज अमोलचा वापर केला गेला. एक चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू यावेळेस G2 11 नांदिवली संघाचा. तब्बल जर विचार केला तर 63 धावेची गरज आहे. GTCच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. जबरदस्त कार्य. तर चेंडू दरम्यान जबरदस्त घेऊन काढला विकेट. क्षेत्ररक्षकाची वेगाने येतोय. चूक होणार नाही. बिग विकेट. पहिल्या विकेटचं पतन नितेश पाटील बॅक टू पेव्हिलियन. नितेश पाटील पाटील थोडासा या दरम्यान शॉर्ट सिलेक्शन थोडीशी ताकद कमी कारण का पूर्ण जर केला ते कदाचित कारण कलेचा वापर चांगला केला होता. बॉडमॅनचा वापर केला होता. पूर्णपणे जर शॉर्ट सिलेक्शन केलं असतं तर कदाचित शॉर्टकट भेटला असतं. त्याचं काय होतं आज संघनायक होते कारण का अजय पाटील संघामध्ये नाही तर स्वतः संघनायक होते. जिम्मेदारी जबाबदारी होती तर यावेळेस असफल ठरलाय. पहिल्या विकेटचं बदन नितेश पाटील बॅक टू पेव्हिलियन. या दरम्यान धावसंख्या धाबालकावरती आतापर्यंत येत नाहीये
मात्र विकेटचं पतन, कारण का पहिल्या विकेटचं पतन झालंय म्हणजे पूर्णपणे बॅकफुटला असं निलजे संघ विचार जर केला तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त क्रिकेट आपण बघितला मैदानावरती. थँक्यू दीपेश, आमचे टायगरचे दीपेश आम्हाला ऐकतायत, त्याच्याकडनं शुभेच्छा येतात स्पर्धेसाठी. थँक्यू दीपेश. टायगर्स एक जबरदस्त खेळाडू, तेवढंच चांगलं आमचे गुणलेखक सुद्धा सातत्याने यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं सहकार लाभत असतं टायगर्सच्या नाईट प्रेसिडेंट टुर्नामेंटमध्ये. आज सुद्धा विनोद विनोद पाटील वाकलनच्या मैदानावरती भरपूर मोठी टुर्नामेंट संपण्यात वर्ष 3रा असणार आहे. विशाल स्ट्रायकर फलंदाज, चेंडू दरम्यान सामन्याने घेऊन काढू, चेंडूला पत्ता घेऊन काढलाय मिड ऑफला, चेंडूची फील्ड होती तोपर्यंत धावांचं श्री गणेशा आणि धावांचं मात्र अकाउंट ओपन झाले मैदानावरती. या 3ऱ्या चेंडूवरती जर विषय केला तर धावांचा अकाउंट ओपन केलाय आणि धावसंख्या धाबालकावरती फक्त 1 लागते. सामना 2 दिग्गज संघामध्ये आमने सामने असणार आहेत. एका बाजूला चॅम्पियन्स संघ ज्याने मात्र चांगला क्रिकेट दाखवला होता 2017 मध्ये, स्वर्गीय चिष्क पाटील. भरपूर मोठी टुर्नामेंट, महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी टुर्नामेंट, त्या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं होतं आणि चॅम्पियन्स संघ या 16 वर्षामध्ये मात्र चॅम्पियनशिप पटकावली होती. तर यावेळेचा निलजे संघ बॅकफुटला गेलाय, कारण का तेवढंच चांगलं क्रिकेट आतापर्यंत G2 11 नांदेली संघाच्या माध्यमातून. अमोल चेंडू दरम्यान ऑन साइडला माझा प्रयत्न, चेंडू संपर्क अजिबात येत नाही, फलंदाज चार रोखाण्याची कीपर बीट झालाय एसटीच्या मागे. यावेळेस कीपिंग आपण बघू शकता, कीपर अरविंद आमच्या या दरम्यान विचार केला तर एसटीच्या मागे एसटी रक्षक विशाल साठी अमोल. हा चेंडू साईडला भिडकावून दिलाय, ताकदीचा योग्य तो वापर, जबरदस्त क्रिकेट, पहिला संघर्षमय षटकार विशालच्या बॅटमधून. गुड शॉट. थँक्यू धन्यवाद. नक्कीच अजय पाटील आपण सुद्धा याचा आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त याचा आमच्या व्यासपीठ नक्की तुम्हाला निमंत्रण असणार आहे, कारण स्वतः संघनायक ती जिम्मेदारी गेली सातत्याने मात्र चॅम्पियन बनवलं आपल्या संघाला. त्याच्यामध्ये भरपूर सिंहाचा वाटा मिळतो, त्यांचे श्रीपद सुद्धा असले, कारण माजी कर्णधार निजी संघाचा चेंडू लवकरात लवकर आतमध्ये कसा येईल याचा पण विचार करा. आमचे स्वयंसेवक आपला आयोजक, कारण का स्पर्धा उशिरा सुरू झाली, चेंडू कोणत्याही क्षणी मात्र हरवला किंवा विजला खराब झाला तो चेंडू मात्र नवीन दिला जाईल स्पर्धेचा नियम पोहोचवतो, कारण काय तर या स्पर्धेत विकेट टॉसला भरपूर महत्व दिलाय. चंबी ट्रॉफी 2017 मास्टर सो या स्पर्धे ट्रॉफीचं मात्र नाव मला सांगितलं आलं, समीर सांगितलं होतं. चांगले आपण बघतो यावेळी स्पर्धा पहिला दिवस स्पर्धेचा, आणि यावेळीचा दुसरा सामना बघतो मैदानावरती 2 दिग्गज संघामध्ये. पूर्वार्धामध्ये आपण बघतो यावेळेस सामना, माफ करा उत्तरार्धामध्ये पूर्वार्ध संपला होता, माफ करा. यावेळेस खेळाचं दुसरं सत्र, चेंडू दरम्यान सापडून घ्यायचा प्रयत्न होता, फलंदाज बाद चुका करतोय मैदानावरती निलजे संघाला दुसरा झटका. फलंदाज विशाल बॅक टू पेव्हिलियन. धन्यवाद. एमबी चषक म्हणजे मास्टर सचिन तेंडुलकर, क्रिकेटचं ज्याला भगवान, ज्याला क्रिकेटचं देवता म्हटलं जातं, त्यांचंच नाव या स्पर्धेला, कारण सातत्याने विचार केला तर त्यांच्या नावाचा गाजावा जवळच, कारण सातत्याने जे क्रिकेट खेळ आपल्या स्वतःचं नाव आणि तेवढंच आपल्या भारताचं नाव भरपूर पुढे घेऊन गेलेत. सर्वांचे लाडके मास्टर सचिन तेंडुलकर ट्रॉफी मी तर म्हणेन 2017 आजचा पहिला दिवस आपण बघतोय, आणि तेवढेच दिग्गज संघ आमने सामने येतील, कारण तब्बल 12 संघ म्हणजे 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. विनोद पाटील आणि भरपूर चांगला प्रसिद्ध आपल्याला भेटतो. आपण सगळं पहिल्या सत्रापासून भरपूर प्रेक्षक वर्गांना बसण्याची योग्य ती व्यवस्था केली आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला आपण बघतो आयोजन. त्याच्यानंतर 2 स्टँड 2 दिग्गज व्यक्तिमत्व शिवदादा शेला, त्याच्यानंतर राकेश मात्रे याच्या माध्यमातून सातत्याने मोफत पाणी वाटप. नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या पण तरी पुढे येईलच, कारण का त्यांचे सहकारी या स्पर्धेमध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवतील. P2 षटक मार्गस्थ. चेंडू दरम्यान ऑन साइडला घेऊन काढलाय. छोटीशी फील्ड होती, मिड विकेटला पिंट्या पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या अजून 2 वाढली. धावसंख्या दाबालकावरती यावेळेस 1-0 10 धावा दाबालकावरती. राजकीय नडेर पण विचार पाटील जर बघितलं 12.60 चं होतं. सातत्याने विचार यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, कारण का गोलंदाजी अमोलने केली आपलातून क्रिकेट. कारण का अमोल चंदू शेठ स्मृती चषक 2017 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. क्लिनोची बाईक मात्र आपली होती. चेंडू ऑन साइडला माझा प्रयत्न होता. चेंडूवर संपर्क अजिबात देत नाहीये. फलंदाज चारो कानेचित पेष्टा उद्ध्वस्त. तिसरा झटका मैदानावरती निलज संघ बॅकफुटला. चाल प्लीज आपण पहिल्यामध्ये बसून घ्या. फलंदाज अजून एक बाद होते यावेळेस मैदानावरती. सचिन पाटील बाद झालाय. जिम्मेदारी कोण गेली, कारण आतापर्यंत विचार केला तर टॉप 3 फलंदाज नितेश पाटील भरपूर लवकर शून्यावरती बाद झाल्यानंतर मैदानावरती विशाल एक षटका दाखवला विशालने. विशाल पवार सुद्धा मात्र बाद झाले. त्याच्यानंतर मात्र फलंदाज सचिन पाटील बाद झालाय. त्यांचा एक चांगला फलंदाज स्टार फलंदाज सातत्याने जेव्हा जेव्हा गरज असताना ज्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलाय तो त्यांचा आदर सम मिळतं म्हणाले यावेळेस अजय पाटील, ज्युनियर अजय पाटील मैदानावरती. त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील, कारण का त्यांचे संघनायक अजय पाटील या संघामध्ये नाही आहेत. तर यावेळी जिम्मेदारी जर अजय पाटील घेतली कदाचित आपल्याला सामना चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. पण पहिल्या सामना आपण एकतरी बघितलं विनोद पाटील, तर यावेळेस तो सामना चांगला होईल का, कारण का 6 चेंडूमध्ये 20 धावेची गरज असताना सामना जिंकला होता गायरोली संघाने. पूर्ण 42 बॉलमध्ये मग अजय पाटीलने तब्बल 108 धावा ठोकल्या होत्या. जबरदस्त क्रिकेट दाखवलं होतं. तर यावेळेस त्याच प्रकारचे क्रिकेट दाखवलं. दुसऱ्या बाजूला जितू 11 नांदिवली संघाने आतापर्यंत चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवलंय. धावसंख्या दाखवते फक्त आणि फक्त 10 धावा दाबालकावरती 3 टॉप फलंदाज मात्र यावेळेस पहिल्यामध्ये परतल्यात. जिम्मेदारी घ्यायची मैदानामध्ये असणारे केतन पाटील, त्याच्यानंतर अजय पाटील. तर गोलंदाजी गोलंदाज यावेळेस योगेश P2 मध्ये. दरम्यान हा चेंडू बॅटचा आतला हिस्सा लागतोय. चेंडूची फील्ड होती, शॉट फायनल होतो फक्त आणि फक्त सिंगल येते. सिंगल डबलला जास्त मात्र यावेळेस प्राधान्य दिलं मैदानावरती, तर कदाचित सामना मोठा होईल. यापुढे सामना असणार आहे मैदानावरती सागा विपक्ष अडवली. 2 दिग्गज संघाने अडवली संघाने कौल प्रथम जिंकले. वासू गायकर स्वतः संघनायक होते. राहुल जाधव एका बाजूला आले होते. सागाव संघाच्या मध्ये 2 संघनायक. तो सामना अतिशय महत्वाचा असेल. त्याच्यानंतरचा आपण सामना बघतो पहिल्या फेरीतील दुसरा सामना योगेश केतनसाठी. चेंडू दरम्यान ऑनसाइड माझा प्रयत्न होता. पंच लाईनचा विचार करतील. स्वेअर चेंडू होतोय डाव्या स्टिकच्या बाहेर. आम्हाला पंच दर्शवतात का हा चेंडू स्वेअर आहे. धावसंख्या अजून एक नाही. धावसंख्या दाबालकावरती 12 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्ग असते. तब्बल जर विचार केला 63 धावेची गरज असताना आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये गायरोली संघाने तब्बल 71 धावा ठोकल्या होत्या. तर यावेळेस या दुसऱ्या सामन्यामध्ये नांदिवली संघाने 62 धावा ठोकल्यात. हा चेंडू दरम्यान जबरदस्त आपण बघतोय कव्हर आहे. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होतोय. अतिशय वेग क्षेत्रशैली तो पण चूक होतीये. संधी सोडणार नाहीये. तर बघता बघता या 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षक होते नीरज. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 वाढली. धावसंख्या दाबालकावरती 14 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या गोलंदाज अमोलने. त्याच्यामध्ये 2 फलंदाजांना बॅक टू द पेव्हिलियन असा दाखवला ऍज द ओपनर. आघाडीचे फलंदाज त्यांचे 2 चांगले फलंदाज इनफॉर्म फलंदाज मात्र भरपूर सस्त्यामध्ये बाद झाले. खास करून नितेश पाटील शून्यावरती बाद झाला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे यावेळेस कमबॅक केला जितू नांदिवली संघाने. चेंडू स्क्वेअर विकेट. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती संघर्षमय षटकार. गुड शॉट. धावसंख्या दाबालकावरती 2-0. 20 धावा दाबालकावरती यावेळेस केतन पाटीलने बॅटचा पेस खोललाय, कारण लेंथ भरपूर लवकर लेंथ पिकअप केली होती. त्याला मात्र यावेळेस केलं होतं विकेट. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती आणि षटकार येतो. धावसंख्येला कलाटणी लागते. थोडीशी मात्र धावसंख्या पुढे सरसवते.
डबल फिगर मध्ये डबल डिजिट धावसंख्या दाबालकावरती 2-0 20 धावा. सिगेन हा चेंडू दरम्यान सरळ बॅटिंग करून केला होता. दीपेश टाकावर चेंडूची फील्ड होतो पण सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो दाढेमध्ये मानस नाहीये. तेवढी चांगली फेकी ऑन द स्टंप. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. दोन षटकाचा वाजवी केस संपलाय. सर्कल बाबतनी संपली आणि तब्बल धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत उभारल्यात. यावेळेस निलजे संघाने 21 धावा दाबालकावरती आणि समीकरण 3 फलंदाज बाद आता पण 3 फलंदाज मात्र गमावल्यात. तर चला आपण वेळ कमी घ्या. पंच दर्शन मग सातत्याने मात्र यावेळेस किरण शिंदे 2 मात्र यावेळेस पंच मैदानावरती काम बघतायत. तर आपण लवकर सातत्याने कॉल द्यायचा कारण का तिसऱ्या षटकाच्या नंतर डिन्स ब्रेक असेल त्यावेळेस आपण डिन्स ब्रेकच्या वेळेस आपण टीम मीटिंग करू शकतो. मात्र या क्षणाला मला डिन्स ब्रेकर आमचे गोट्या म्हणजे राम मात्र यावेळेस रेडी आहेत पोझिशन मध्ये. यावेळेस धावसंख्या दाबक आतापर्यंत 21 धावा येत आहेत. जर विचार 63 धावेची गरज असताना सातत्याने क्रिकेट आतापर्यंत चांगलं दाखवलंय मैदानावरती. अजूनही 42 धावेची गरज असणार आहे. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे सामना अजूनही बॅलन्स आहे. विनोद पाटील सामना अजूनही जिवंत आहे. मी त्यामध्ये कारण सातत्याने अजय पाटील जोपर्यंत मैदानावरती येतो तोपर्यंत आपल्याला सामना वेळेस चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. सर नांदिवली संघ आपण भरपूर वेळ घेता प्लीज अमोल सहकार्य करा. आपण सामना लगेच सुरू करा कारण आजच्या दिवसामध्ये थोडासा वेळ झाला होता सामनामध्ये. स्पर्धेचा पहिला दिवस असल्या कारणाने विनोद पाटील थोडीशी उशिरा स्पर्धा आपण बघितली सुरू झाली. तर यावेळेस सातत्याने आपण त्याच्यानंतर स्पर्धा एक मिनिट थांबत नाहीये कारण का वेळ आपल्याकडे कमी असेल तर आपल्या 9 सामने 12 संघ आपल्या समोर येतील आजच्या दिवसामध्ये. त्याच्यामध्ये आपण दातिवली बघतो, गारेवली, त्याच्यानंतर नांदिवली, त्याच्या निलजे, सागा, वाळवली, सोलेगाव, टायगर, कोपर, चिकनगर, दिवा, उत्तर शिव तब्बल 12 टॉप संघ या स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स देतील आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत आपण एक सामना एन्जॉय केला गारेवली विपक्ष दातिवली. आता मात्र दुसरा सामना नांदिवली विपक्ष निलजे. उत्तरार्धामध्ये खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण सामना बघतोय. चला अमोल आपण लवकर सामना सुरू करायचंय आपल्या सेकंड स्पेल मध्ये केतनसाठी. हा चेंडू दरम्यान ऑन साइडला भिडकावून दिला. मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक चुका करतोय मैदानामध्ये नांदिवली संघ. नशिबाचा चौकार. थँक्यू. दत्ता पाटील निलजेचे जबरदस्त व्यक्तीमध्ये बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर यावेळेस एटम पुला केला दत्ता पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त व्यक्तिमत्व निलजे गावच्या माध्यमातून अमोल. चेंडू दरम्यान मात्र ऑन साइड माझा प्रयत्न होता. मिस टायमिंग शॉट आहे. स्वतः मात्र तिथे जज करतो अमोल. चुकणार नाही. कॉर्नर होतोय. फलंदाज बाद केतन पाटील बॅक टू पेव्हिलियन. तर धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 25 धावा येत आहेत. जर विचार केला तर 18 चेंडू 42 धावेची गरज असताना पहिल्या चेंडू ते चौकार दाखवला. एक संधी लाभली होती त्याच्यानंतर जेल सोडला होता. यावेळेस चौकार नाही अमोल. अजूनही विचार जर केला तर 38 धावेची गरज असणार आहे. संतोष पाटील नवीन फलंदाज संतोष जातोय. अजय पाटील अजूनही मैदानावर ज्युनियर अजय पाटील अजूनही मैदानावरती आहेत. तर यावेळेस इतना एखाद्या फलंदाजाने चांगला क्रिकेट दाखवला तर कदाचित आपल्याला सामन्यामध्ये सामन्यामध्ये मात्र यावेळेस आपल्याला चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला भेटेल का. अमोल आपल्या सेकंड स्पेल मध्ये चाप सोडले आतापर्यंत. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत दाखवल्या मैदानावरती अमोलच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. मग सेकंड अजय साठी हा चेंडू स्लोवर होता. या दरम्यान वडांचा पार केला तोपर्यंत सिकी सिंगल कंप्लीट. छोटीशी फील्ड होतीये स्लिमिडॉनला. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून एक धावसंख्या दाबालकावरती 26 धावा दाबालकावरती. तर मग स्पर्धा बघतो अतिशय चांगली स्पर्धा. एमबी ट्रॉफी म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या ट्रॉफीचं मात्र स्पर्धेचं नाव क्रिकेटचे देवता ज्याला म्हटलं आता सचिन तेंडुलकर. सेकंड नॉन साइड माझा प्रयत्न होता. चेंडू कीपरच्या पाठी गेलाय तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण महेंद्रच्या माध्यमातून होतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू कीपरच्या पाठी जातो तोपर्यंत हा चौकार. धावसंख्या अजून 4 निवडे. धावसंख्या दाबालकावरती 3-0. 30 धावा दाबालकावरती येतात. अर्धलक्ष आतापर्यंत पाठलाग केलाय. जर विचार सातत्याने तब्बल जिंकण्यासाठी 63 धावेची गरज असताना
जुने 33 ड्रायव्हरची गरज असेल तर चला आपण लवकरात लवकर सामना प्लीज आपण जास्त वेळ जातोय भरपूर वेळ जातोय तर आपण सामना लवकरात लवकर सुरू कसा होईल आणि खेळाचं दुसरं सत्र संपेल कसं आपण विचार करा याचा विचार आपण घ्या दर्शन आपण याची दखल घ्यायची पुन्हा एकदा चेंडू दरम्यान संतोष साठी ऑनसाइड मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाहीये चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते भरपूर लवकर शॉट सिलेक्शन आपण बघितले विनोद पाटील कारण का चेंडूची थोडीशी वाढ जर बघितली तर कदाचित चेंडू बॅटला कनेक्ट झाला तर जसं गावत नाही ऑनसाइड माझा प्रयत्न तोपर्यंत अंदाधुंदी फटका मी तर म्हणेल धावेंदार धावसंख्या स्थगित धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 30 धावा चांगल्या प्रकारचा कमबॅक चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून वन सेकंड ऍक्शन टेबल मध्ये ऑनसाइडला माझा प्रयत्न होता तर फलंदाज बाद संतोष पाटील बॅक टू पेव्हिलियन Sanket, Sanket, Sanket. थँक्यू यावेळेस षटकार येतोय पुन्हा एकदा अपेक्षा वाढते कारण योगेश कोणत्याही क्षणाला
सामन्याला कलांनी देऊ शकेल, सामना बनवू शकेल, कारण आता मात्र येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावेची गरज आहे. 9 चेंडू 26 धावेची गरज. सामना मात्र अजूनही भरपूर बाकी आहे, कारण का अजूनही 9 चेंडू फेकायचे आणि 26 धावेची गरज आहे. पिंट्या पुन्हा एकदा चेंडू दरम्यान स्क्रीन समोर घेऊन प्रयत्न होता, तिथे क्षेत्र पुन्हा देतोय, तो चेंडूच्या अवकाशा बाहेर. चेंडू वन बॉस ऑन द रोप, वन सेकंड चौकार, गुड शॉट. थँक्यू. ज्यावेळी जी फलंदाजी होती माहिती योगेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्रिकेट, कारण का ड्रेसिंग रूम पूर्णपणे सेट होणार, कारण का विचारता गेलं तर फक्त 30 चेंडू असतात, त्याच्यामध्ये सेट होण्यासाठी भरपूर वेळ कमी असतो. आल्या आल्या आपण आक्रमण करायचं असतो, तर तेच चित्र आपण बघतो योगेशच्या माध्यमातून. योगेश पाटील जबरदस्त क्रिकेट. मस्त गेन, हा चेंडू उचलला, घेऊन काढला, मी टायमिंगचे क्षेत्र जज करतोय, चूक मात्र होणार नाहीये. फलंदाज बाद योगेश पाटील, बॅक टू पेव्हिलियन. त्यावेळेस फलंदाज बदलले योगेशने मात्र पुन्हा अपेक्षा वाढवल्या, कारण का आपलं काम चोखपणे बजावलं, कारण का जिम्मेदारी घेतली होती आणि त्या अनुषंगाने मी चांगलं क्रिकेट, कारण का कमी चेंडू असतात रेनेशचा विचार फक्त 30 चेंडू असतात, त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट दाखवायची गरज. आपला परफॉर्मन्स, आपला चांगलं क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी, या सगळ्या गोष्टी दाखवायच्या येणाऱ्या कमी चेंडूमध्ये चांगलं क्रिकेट. समीकर अजूनही 7 चेंडू आहेत, जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. दरम्यान लोअर फुल टॉस फेकला होता, चेंडू मात्र या दरम्यान चेंडूची फील्ड होती बॅकवर्ड पॉइंटला, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. यावेळेस 4थ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्येला का धावसंख्या दाबालकावरती 42 धावा दाबालकावरती अजूनही येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत. यावेळेस 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची गरज आहे. आपण बघितला पहिला सामना 6 चेंडू 20 धावेची गरज, सामना मात्र गमावला होता दातिवली संघाने, तर यावेळेस येणारे 6 चेंडू 21 धावेची गरज आहे. इथनं सामना जिंकेल का मैदानावरती, आणि जे संघ भरपूर सारे प्रश्न असतील, कारण का सध्या त्याने क्रिकेट आणि चिता केलं, कोणत्या क्षणाला काय होईल सांगू शकत नाहीये. आपण सामना बघितला तर दुसरा T20 सामना, फक्त 6 चेंडू बघितलं, 6 चेंडू 8 धावेची गरज असताना जबरदस्त गोलंदाजी केली होती बुमराने आणि सामना जिंकून दिला होता आपल्याला. तर यावेळेस तसं समीकरण थोडंसं जास्त आहे, कारण का येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची गरज आहे. तेव्हा कमी असो जास्त, क्रिकेट आणि चिता केले कोणत्याही क्षणाला शरड्यासारखा सामना मध्ये रंग बदलेल, सगळे शंकाच नाहीये. चला आपण वेळ कमी घ्या प्लीज, जितून नांदिवली संघ आपण वेळ कमी घ्यायचा, सामना लगेच सुरू करा. नक्कीच चला सागाव संघ आणि त्याच्यानंतर अडोली संघ नक्कीच आमच्या समोर, आमच्या व्यासपीठा समोर आपण याच्या दोन्ही संघाने तेवढंच आपल्याकडे वेळ आपल्याकडे कमी असेल. एंट्री जीत नाही, एंट्री इकडनं जायचंय आपण. राहुल जाधव नक्कीच आपल्या सगळं खेळून आपण एंट्री इकडनं घेऊन यायचे. चेंडू जबरदस्त आपण काय बघतोय, क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानावरती, नेतादी फटका आणि चौकार. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर आमचे मधुकर पाटील, जबरदस्त व्यक्तिमत्व, नंतर शुभ आगमन झालाय, याचा आमच्या व्यासपीठाचा योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 चेंडू 17 धावेची गरज आहे. हा चेंडू खराब फेकला, थँक्यू. तर यावेळेस येणारे 4 चेंडू 11 धावा कंपल्सरी बनायचे, कारण विकेट जास्त आहे तुमचे. 6 गडी बाद आतापर्यंत, 6 गडी बाद आहेत, नांदेड संघाचे फक्त 5 गडी बाद आहेत. 4 चेंडू समीकरण 11 धावेची गरज आहे. सेकंड हा चेंडू दरम्यान उचाली घेत नाहीये,
असं वाटतं अजयला का थोडासा चेंडू उचलला गेला मात्र तसं काय होत नाही. चेंडू ज्या रिझननी फेकलाय त्याच रिझननी गेला किपर शॉट तोपर्यंत डॉट बॉल. प्रत्येक क्षणाला सामना जिथं मी आधीच म्हटलं होतं कारण का सामना प्रत्येक क्षणाला रंग बदलवेल आणि ते समीकरण बघतो विनोद पाटील मैदानावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 11 धावा कंपल्सरी चेसिंग तर कंपल्सरी बनवायचे कारण का विकेटचा विषय विकेट मात्र संघाचे 6 गाडी बाद आहेत. म्हणजे 3 चेंडू यावेळेस 11 धावेची गरज. अजय पाटील दरम्यान हा चेंडू वन्स अगेन स्क्रीन समोर चेंडू घेऊन काढला होता आणि षटकार. जबरदस्त क्रिकेटमध्ये होती. जेव्हा जेव्हा अजय पाटील या सिच्युएशनला विनोद पाटील सातत्याने मी मागील जेव्हा जेव्हा असता अजय सामना मात्र जिंकून दिलाय मात्र यावेळेस हा सामना जिंकून देईल का मैदानावरती या निलजे संघाला कारण का अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 5 चेंडू नक्कीच 9 चेंडू आतापर्यंत 20 धावा ठोकल्यात मात्र समीकरण येणारे 2 चेंडू अजूनही 5 धावेची गरज आहे. कंपल्सरी 5 धावा. जबरदस्त सामना जो ठेवते सामन्यासाठी अजय पाटीलच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आतापर्यंत. जबरदस्त क्रिकेट कारण या सिच्युएशनला अजय पाटीलच मात्र फलंदाजी करू शकेल. दाखवले पुणे त्या दशकाच्या मैदानावरती आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट. 2 चेंडू 5 धावेची गरज आपण सामना बघतो. यावेळेस मात्र प्रेक्षकांमध्ये पण एकदा मात्र यावेळेस त्यांच्या चर्चेला उदाहरण येते कारण का सामना कोण जिंकेल. प्रेक्षकांचा हृदयाचा मात्र काळजा डोका मात्र ठोका चुकवणारा हा सामना. प्रेक्षकांच्या मेंदूला मात्र सुन्न करणारा सामना मैदानावरती कारण का सामना तेवढाच महत्वाचा आहे. येणारे 2 चेंडू तर हा चेंडू शेवटच्या वेळेला मॅचचा बेस गोल आहे. थँक्यू डीजे. 1 चेंडू आणि 1 धाव तुम्हाला कंपल्सरी बनवायची आहेत. आपण सामना बघतो मध्ये कारण का यावेळेस पहिला सामना जर एकतर्फी झाला बघितलं तर विनोद पाटील मात्र हा सामना आधी 6 चेंडू 21 धावेची गरज असताना सामना मी ते बनवलाय आणि याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणार अजय पाटीलचा कारण का अजय पाटीलने 1 चेंडू मध्ये 6 धावेची गरज असताना षटकार मारले होते मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज असणार आहे. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी बनवायची मात्र हा सामना आपण बघतो अतिशय महत्वाचा. तर चला मात्र यावेळेस आपण लवकरात लवकर क्षेत्र लावून घ्या. वेळ आपल्याकडे कमी असणार आहे पण प्रेक्षकांच्या मात्र चर्चेला उदाहरण येते का सामना कोण जिंकेल. एका बाजूला नांदिवली संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती हा निलजे संघ. चॅम्पियन का झाला होता या येणार बघितलं तर या येणाऱ्या भरपूर मोठ्या टुर्नामेंट मध्ये त्याचं पूर्णपणे आपण बघतोय. प्रत्युत्तर यावेळेस मैदानावरती अजय पाटीलचा बल्ला बोलाय. जोटा येऊ द्या. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी. म्हणा चेंडू मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. चला सामना जेव्हा संपेल तेव्हा कोणताही प्रेक्षक वर्ग आतमध्ये येणार नाही याच्या दखल घ्या. कोणताही प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये नको. फक्त खेळाडू असतील प्लीज जरा सहकार्य करा. फक्त खेळाडू असतील जरा सहकार्य करा. त्याच्यानंतर एखाद्या संघाचा जरा प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू जर आला आतमध्ये तर संघाला पेनल्टी देण्याची पण दखल घ्यायच्या पुढे मात्र इथनं कॉल केला जाईल. सामना संपल्याच्या नंतर कोणताही खेळाडू किंवा त्यांचे पाठीराखे जर असतील ते मैदानात जाणार नाहीत. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच सामन्याचा नो डाऊट अजय पाटील. अजय आमचे सुनील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते यावेळेस मॅन ऑफ द मॅच नक्कीच अजयशी आम्ही संपर्क साधूच कारण ज्या ज्या क्षणी आम्ही बघितलं अजयने मात्र यावेळेस सामना जिंकून दिला. तर अजय संपर्क साधा आमच्याशी आधी तुम्ही. तर मॅन ऑफ द मॅच म्हणजे यावेळेस विचार केला तर 6 चेंडू तब्बल 21 धावेची गरज होती. या सिच्युएशनला भरपूर वेळ मात्र असे आम्ही सामने बघितले. एका चेंडूमध्ये 6